एक बोंडेकर साहेबांनी उल्लेख केला, इथे भैयासाहेब बिगाणे बसले आहेत, माझे पितातुल्य आहेत आणि माझे आणि त्यांचे फार घनिष्ठ संबंध आहे, तेही माझ्यापर्यंत आले. म्हणजे असा आहे माझा संबंध सांगतो, मग नरेंद्र बोंडेकरांचा संबंध सांगतो. त्यांनी मला कड्यावर ठेवलेला आहे. माझा आणि त्यांचं गाव, माझं जन्मगाव आणि त्यांचं गाव एकच आहे, आम्ही एकाच गावात नाही तो. आणि ते बोंडेकर साहेबांचे सासरे. अश्विनी माझी बहीण आहे. आणि माझेही कार्यकर्ता, आमचे भाजपचे लोक फार नाराज झाले होते की बोंडेकर साहेब असं बोलतात, तुम्हाला तसं बोलतात. मी म्हटलं नात्याने मी त्यांचा साळा लागतो आणि ते माझे जवळ लागतात, तर जवळचे 2-4 चुका माफ करावं लागतं आणि पुढे जावं लागतं. कारण चुकीने आपल्या वागणुकीमुळे किंवा कुठे आपल्या रागामुळे जर जवाई पडला तर बहिणीला कुठनं तोंड दाखवू. आणि म्हणून कोणतंही असं हे नाही, बोंडेकर साहेबांनी काही चुका केली असताना तर मी माफ करतो. आणि इथे बसलेल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, आणि जे जे मला सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकत आहेत ते सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या माध्यमातून विनंती करतो की यावेळेस आता ताकदीने आपल्याला लागायचं आहे. आपले कोणतेही गिले शिकवे असतील, आपल्या कोणतेही विषय असणार, सगळ्यावर पाणी टाकून यावेळेस महायुतीच्या सरकारसाठी, महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे. महायुती जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना, सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की यावेळेस आपण ताकदीने बोंडेकर साहेबांना आणि 7ही विधानसभा आपल्याला निवडून आणायची आहे. आणि आपण 3, 4, 5 पक्ष महायुती म्हणून एक मुठ्ठ बांधून जर आपण काम केलं तर ह्या 7ही सीट आल्याशिवाय राहणार नाही.